राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना मिळणार खरीपाचा पीक विमाधारक सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पीक विमा नेमका आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता 20 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। कापूस आयातीवरती 11% शुल्क लागू, दरामध्ये सुधारणा, CCIच्या खरेदीमध्ये देखील वाढ। कापूस आयातीवरती 11% आयात शुल्क लागू झाले आहे। याचा आधार आता बाजाराला मिळाला असून काही ठिकाणी कापसाच्या दरामध्ये 100 ते 200 रुपयापर्यंत वाढ झाली। जानेवारीमध्ये थंडीचा मुक्काम कायम, विदर्भ मराठवाड्यामध्ये अधिक दिवस थंडीच्या लाटा शक्य। जानेवारीमध्ये देशामध्ये सरासरी पावसाची देखील शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे। सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा मुक्काम कायम राहणार असला तरी देशामध्ये अनेक ठिकाणी आता पावसाची देखील शक्यता। नवीन वर्षाच्या सुरुवातीला महागाईचा धक्का, गॅस सिलेंडर 111 रुपयांनी महागला। नवीन वर्षाच्या सुरुवातीला सामान्य आणि व्यावसायिकांना आता महागाईने धक्का दिला असून आता 1 जानेवारी 2026 पासून सरकारने LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ केली आहे। 2025 मध्ये भारताने 166 वाघ गमावले। जगातील सर्वाधिक वाघाची संख्या असलेल्या भारताने 2025 मध्ये अनेक कारणांमुळे तब्बल 166 वाघ गमावले असल्याची माहिती समोर आली आहे। वाशिममध्ये चिया सीडला 22,000चा उच्चांकी दर, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन उत्पादन दाखल। वाशिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या नवीन चिया सीडला 22,000 रुपयांचा उच्चांकी दर। बोगस कामे करणाऱ्यांना थेट जेलमध्ये पाठवणार, अजित पवार यांनी गुत्तेदारांना दिला कडक इशारा। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये 6 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट। जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा धक्का जाणवला आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक तरतूद केली होती आणि त्यानुसार आता राज्यातील साधारणतः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले असल्यामुळे अखेरकार आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळाला आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का? जर जमा झाले नसतील तर तुमचा तालुका आणि जिल्हा आम्हाला कळवा। नाशिकच्या द्रांक्ष कांद्याला थेट आंध्राचा रस्ता, महामार्गामुळे नवे बाजार खुले, 6 पदरी रस्ते प्रकल्पांना मंजुरी। गव्हाची पीक स्थिती चांगली, कृषी आयुक्तांची माहिती। देशामध्ये चालू रब्बी हंगामासाठी गव्हाची पेरणी जवळजवळ पूर्ण झाली। 2026 मध्ये बदलणार विधान परिषदेचे समीकरण, नवीन वर्षामध्ये रखडलेल्या आणि रिक्त होणाऱ्या 37 जागा भरल्या जाण्याची दाट शक्यता। कांदा उत्पादकांसाठी 2025 वर्ष ठरले नुकसानीचे, शेतकरी आर्थिक संकटामध्ये। एप्रिल मे मध्ये केवळ 8-9 रुपये किलो कांदा। सध्या जर बघायला गेलं तर यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। लाडक्या बहिणींची 3 महिन्यांची रक्कम थकीत, नोव्हेंबरचे पैसे खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा देखील आता प्रश्न उपस्थित करण्यामध्ये आला आहे। सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। AIचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन। मोठी बातमी, कृषी कमोडिटी आयात निर्यात व्यवहारामध्ये आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा भंडाफोड। राज्यात 16 नगरसेवक बिनविरोधी, भाजपाचे 9, शिवसेनाचे 5, राष्ट्रवादीचा 1 तर इतर पार्टीचा देखील 1 नगरसेवक बिनविरोधी। कापूस खरेदी दरम्यान 7-12 उतार्याबाबत दक्षता बाळगण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यामध्ये आले आहे। कापूस खरेदी दरम्यान 7-12 उतारा अत्यंत आवश्यक असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दक्षता बाळगण्याचे आव्हान। शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी दारिद्र्याच्या खाईमध्ये, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। दुसरीकडे शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे देखील शेतकरी आता दुहेरी संकटामध्ये सापडले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सहकारासोबत जोडलेल्या देशातील शेतकऱ्यांची संख्या 25%पेक्षाही कमी, फीड संस्थेच्या अहवालातून धक्कादायक वास्तव्य उघड। सहकारासोबत जोडलेल्या देशातील शेतकऱ्यांची संख्या 25%पेक्षा कमी असल्याची माहिती आता समोर आलेली आहे।
राज्यातील लाडक्या बहिणींचा हिरमोड वर्षाअखेरीस केवळ नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा. खरं तर सरकारच्या माध्यमातून 3 हप्ते द्यायला पाहिजे होते, परंतु या ठिकाणी फक्त एकच हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. वर्षभरामध्ये सर्वच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याची माहिती बघायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आता या ठिकाणी ग्वाही दिली आहे. अर्थव्यवस्था मजबूत पण असुरक्षित कर्जामुळे चिंता. आरबीआयचा वित्तीय स्थिरता अहवाल. असुरक्षित कर्जामुळे चिंता व्यक्त. रिसोडच्या बाजार समितीमध्ये हंगामी नवीन तूर दाखल. मुहूर्तावरती मिळाला 7,000 रुपये प्रति क्विंटलचा दर, तर दुसरीकडे यंदा शासनाने तुरीला 8,000 रुपये प्रति क्विंटलचा हमी दर घोषित केला आहे. मोठी बातमी, किसानचे पैसे पाहिजेत तर 9 वर्षामध्ये ही 3 कामे करावीच लागणार. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. यामधील पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी eKYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी eKYC करा. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची नोंद असणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या शेतीच्या जमिनीची माहिती पोर्टलवरती अचूक आणि अद्ययावत असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. सोबतच शेतकऱ्यांनी फार्म आयडी काढण्याचे देखील आवाहन करण्यात आले. CCI कापूस खरेदी केंद्रावरती हमाली तोलायच्या नावाखाली लूट. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 20 रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. CCI कापूस खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची होत आहे लूट. किनवट तालुक्यावरती दुष्काळाचे सावट. अंतिम पैसेवारी 37 पैसे जाहीर. पैसेवारी 50 पैशांच्या आत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. बँकेत कशाला दिवस घालवायचा, जनसमर्थवर करा पीक कर्जाचा अर्ज. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीयकृत बँकांकडून आता पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ई-पीक पाहणी, तलाठी कोतवालांची मदत मिळणार. शेतकऱ्यांचा टाहो. ई-पीक पाहणी रखडली. रब्बी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरू झाली असून आता शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे सरकारने आवाहन केले तरी ई-पीक पाहणी करण्यास अडचण निर्माण. चांदीमध्ये 25,000 रुपये तर सोने 10,000 रुपयांनी कमी झाले. 2 दिवसांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. eKYC व खाते मिसमॅचचा घोळ. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 277 कोटी रुपये अडकले. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट असून ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ eKYC करावी. महत्त्वाची बातमी, आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. आता नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. साधारणतः अजून 4 ते 5 दिवसांमध्ये हप्ता मिळण्याची शक्यता. आमदनी 98, खर्चा रुपया. खतांच्या किमतीने हंगामा कोलमडला. सध्या जर बघायला गेलं तर शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये दिवसेंदिवस आता वाढ होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. खतांच्या दरातील वाढ म्हणजे आता शेतकऱ्यांचे देखील प्रचंड नुकसान होत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. खतांच्या दरातील वाढ म्हणजेच की शेतकरी संकटात. पीक नुकसानीवरती शिक्कामोर्तब. 793 गावांची अंतिम पैसेवारी 47. वाशिम जिल्ह्यामध्ये दुष्काळी सवलती लागू होणार. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता वाशिम जिल्ह्याची पैसेवारी जाहीर झाली आहे. वाशिम जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 47 जाहीर झाली असून आता दुष्काळी सवलती लागू होणार. युती असताना अजित पवार गट आणि शिंदे सेना 22 ठिकाणी आमने सामने. मतदारांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही पक्षांचे नेते म्हणत आहेत आम्ही मैत्रीपूर्ण लढू. पेरू उत्पादकांना फोम कॅरीबॅगसाठी अनुदान देण्यामध्ये यावे. शेतकऱ्यांच्या वतीने कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यामध्ये आले आहे. पेरू उत्पादकांना फोम आणि कॅरीबॅगसाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. कांदा उत्पादकांसाठी 2025 वर्ष तोट्याचे ठरले. केंद्र सरकारचा हस्तक्षेप नडला. बफर स्टॉकच्या नावाखाली भाव दाबल्याचा देखील आरोप सध्या करण्यामध्ये येत आहे. सध्या जर बघायला गेलं तर यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये राबवली जाते। पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाला असून आता 2 महिने उलटले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। पीक कर्ज आता स्वस्त 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जासाठी स्टॅम्प ड्युटी राज्य शासनाने आता पूर्णपणे रद्द केली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून आता याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होणार। चालू कर्जाच्या माफीसाठी आंदोलन पेटवावे लागणार, बच्चू कडू यांची माहिती। शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीमध्ये येत नसेल तर आंदोलन पेटवावं लागेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे। खत अनुदान वितरणासाठी आता ई-बिल प्रणाली अनुदानातील गैरव्यवहार टाळता येणार। या प्रणालीमुळे दरवर्षी सुमारे 2 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानाचे वितरण आता होणार असल्याची माहिती देखील समोर आली असून आता अनुदानातील गैरव्यवहार टाळता येणार आहे। महत्त्वाची बातमी, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाची मदत मंजूर, शासन निर्णय जारी, शेतकऱ्यांना दिलासा। तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच जिल्ह्याचे अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला आहे। तुमच्या देखील जिल्ह्याची या ठिकाणी ताजी बातमी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज तुम्हाला अशाच ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद।